सकाळचे 7 वाजून गेले होते. स्वयंपाकघरातून एक मंद किणकिणणारा आवाज येत होता. शांतता, पण ती फक्त घरासाठी होती, मनासाठी नाही. सुमारे 62 वर्षांच्या मीरा देवी थरथरत्या हातांनी चहा बनवत होती. वयाने तिला कमजोर केले नव्हते, पण तिची सून रुबीच्या वागण्याने तिला अधिकच खचवले होते. तेवढ्यात रुबी घाईघाईने स्वयंपाकघरात आली. अगं म्हातारे, तुला अक्कल नाही का? काय करतेस? हे काय बनवलं आहेस? याला चहा म्हणायचं का? माझ्या स्वयंपाकघरात पाऊल ठेवू नकोस, असं मी तुला किती वेळा सांगितलंय. मला काही कळत नाही. तुम्ही ज्या थाटामाटात चहा बनवत आहात ते टेबलावर ठेवले आहे. त्याचा आवाज इतका मोठा होता की मीरा देवी अचानक घाबरल्या. मीरा देवी घाबरून म्हणाल्या, बाळा, मला वाटलं तुझं डोकं दुखत असेल तर मी तुझ्यासाठी चहा बनवते. हे ऐकून चिडलेल्या रुबीने कप उचलला आणि तो जोरात मीरा देवीच्या डोक्यावर फेकला. कप तिच्या डोक्याला धपकन आदळला आणि त्याचे तुकडे झाले. त्याचे तुकडे तिच्या कपाळात घुसले, जिथून थोडे रक्त येऊ लागले. गरम चहा तिच्या हातांवर सांडला. ती वेदनेने आह अशी किंचाळली आणि तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. पण तिला तिचे दुःख नीट व्यक्त करता आले नाही, कारण त्याच क्षणी रुबी ओरडली, म्हातारे, तुझा हा नाटकपणा थांबव. तू अजून जिवंत का आहेस? तू मला त्रास दिला आहेस. मी थकले आहे तुमची सेवा करून, आणि त्यात भर म्हणजे तुमचे नाटक कधीच संपत नाही. तुम्हाला फक्त रडायचं, थरथरायचं आणि सहानुभूती मिळवायची एवढंच माहिती आहे. ना काम नीट होतं, ना मन योग्य ठिकाणी असतं. मीरा देवी मागे सरकल्या. तिच्या कपड्यांवर सगळीकडे चहा सांडला होता, पण तिच्या चेहऱ्यावरची भीती त्याहूनही भयंकर होती. रुबी तिथेच थांबली नाही. ती रागाने तिच्या अगदी जवळ आली, तिचे केस घट्ट पकडले आणि म्हणाली, मी तुला माझ्यापासून दूर राहायला वारंवार सांगितलं आहे. तू माझं स्वयंपाकघर खराब करून टाकलं आहेस. माझ्या नवऱ्याला कामावर बढती मिळणार आहे आणि तुझ्यामुळे माझं नशीब खराब व्हावं असं तुला वाटतं का? तू तुझा चेहरा पाहिला आहेस का? चेहऱ्यावर उदासी ओसंडून वाहत आहे. जर तुला माझी इतकी काळजी वाटत असेल तर तू मरून का जात नाहीस? मला शांती मिळेल. मीरा देवीची नजर खाली झुकली. ती आतून पूर्णपणे खचून गेली होती. रुबी न थांबता पुढे म्हणाली, आणि ऐक, आजपासून तू कोणत्याही खोलीत दिसणार नाहीस. मी जे सांगेन ते तू करशील, नाहीतर मी तुझ्या मुलाला इतकी चिथावणी देईन की तो स्वतःच तुला रस्त्यावर हाकलून देईल. मग तुझ्या सुनेने तुझा छळ केला हे कोणालाही सांगू नकोस. हे ऐकून मीरा देवीच्या अंगात सुन्नपणा आला. जणू कोणीतरी त्यांच्या पायातील शक्तीच काढून घेतली आहे असे त्यांना वाटले. मीरा देवी हळू आवाजात म्हणाल्या, बाळा, इतकं बोलू नकोस. मी चांगलं करायचा प्रयत्न करेन. पण रुबी पुन्हा अस्वस्थ झाली. गप्प बस. एक शब्दही बोलू नकोस. तू इतका प्रयत्न करतेस म्हणूनच सगळं चुकतं. तू अशुभ आहेस. तुझ्यामुळे घरात शांतता नाही. आणि त्याने मीरा देवीला जोरात ढकलले. स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत मीरा देवी थरथरत्या पावलांनी भिंतीला धरून उभ्या राहिल्या. तिच्या डोळ्यात अश्रू वाहत होते, पण तिचा आवाज दाबला गेला होता. जणू काही तिला रडायला परवानगीच नव्हती. मीरा देवीचे अश्रू काही नवीन नव्हते. तिचे डोळे इतके रडले होते की वेदना सुद्धा दुखायला लागल्या होत्या. तिच्या कपाळावर आदळला. रक्ताची एक बारीक धार बाहेर आली आणि ती एका कोपऱ्यात बसून थरथरत्या हातांनी मोहरीचं तेल लावत होती. रक्तस्राव लवकर थांबावा या आशेने, जेणेकरून कोणालाही त्रास होऊ नये, जेणेकरून घरातलं वातावरण बिघडू नये. कारण ती तशीच होती, स्वतः प्रत्येक वेदना सहन करायला तयार, पण कोणावरही ओझं बनू नये. पण रुबीने भांडी कपडे फेकून हात उचलण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. प्रत्येक गोष्टीत दोष शोधणे हा मीरा देवींचा रोजचा दिनक्रम बनला होता. आणि प्रत्येक हल्ल्यामागे, प्रत्येक अपमानामागे एकच प्रश्न तिच्या काळजाला भिडत होता, माझा गुन्हा
काय आहे. तिचे मन अनेक वर्षांपूर्वीच्या काळात जाते. त्या वेळेला जेव्हा ती वधू म्हणून या घरात आली होती, तेव्हा तिने स्वतःशीच शपथ घेतली होती, मी या घराला कधीही उद्ध्वस्त होऊ देणार नाही. कितीही त्याग करावा लागला तरी मी प्रत्येक नातं जपणार. आणि हे तिने केवळ बोलूनच दाखवलं नाही, तर आयुष्यभर ते सिद्ध करून दाखवलं. सकाळपासून रात्रीपर्यंत एकटीने संपूर्ण घर सांभाळलं. तिने आपल्या पतीच्या कमाईला हातभार लावला. तिने प्रत्येक पैशाचा काळजीपूर्वक हिशोब ठेवला. तिने आपल्या मुलाला महाविद्यालयात शिकवले आणि नोकरी मिळवून दिली. तिने आपल्या मुलीलाही शिकवले, तिचे लग्न ठरवले आणि एक चांगले घर वसवले. आणि जेव्हा सून आली तेव्हा तिला मुलीसारखेच वागवले गेले. मीरा देवींनी स्वतःच्या इच्छा, पसंती आणि स्वप्नांचा कधीही विचार न करता आपल्या सुनेच्या इच्छा, पसंती आणि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पराकाष्ठा केली. ती आई होती जिने स्वतःच्या ताटात कमी डाळ घेतली, पण तिने आपल्या सुनेच्या ताटात कधीच काही कमी पडू दिले नाही. पण नियतीने तिचा सर्वात मोठा आधारच हिरावून घेतला. तिचा नवरा तोच एकटाच मीराच्या पाठीशी उभा होता. त्याचे जाणे म्हणजे घरातील दिवा विझण्यासारखेच होते. आणि त्या शांततेत रुपीचे खरे स्वरूप समोर येऊ लागले. मीरा देवींना आता आपल्या सुनेवर आपण एक ओझे आहोत असे वाटू लागले. मी तिची अजून किती काळ काळजी घेऊ? ती घरात नसतीच पडून का राहते? तिचा उपयोग तरी काय? हे संभाषण रोजचेच झाले होते. आणि मीरा देवी विचार करत राहिल्या, मी या घरासाठी सर्वस्व दिले, तरीही आज मी इतकी नकोशी कशी झाले? त्यांचे आयुष्य एकाच प्रश्नावर येऊन थांबले होते. म्हातारं होणं खरंच कोणाची चूक असते का? की हे आपोआपच घडतं आणि कोणाला तरी त्रास व्हायला लागतो? ती दिवसभर वेदनेने व्याकुळ झाली होती आणि तिला झोप कधी लागली हे कळलंच नाही. संध्याकाळी दारावर कोणीतरी टकटक केली. तो आवाज ऐकून तिचे डोळे झटकन उघडले. भुकेमुळे तिला अस्वस्थ वाटू लागले. ती कशीबशी उठून बाहेर गेली तर तिचा मुलगा जेवत होता. तेव्हा रुबीने पाहिले की मीरा देवी दारात उभ्या होत्या. तिने वर पाहिले आणि त्यांच्या डोळ्यातही तोच मत्सर आणि द्वेष चमकला. ती वळून ओरडली, अरे पुन्हा आलीस आई मुलाचं नाटक खेळायला? मीरा देवी हळू आवाजात म्हणाल्या, बाळा मी फक्त भाकरी घेईन, मला घेऊ दे, माझ्या औषधाची वेळ झाली आहे. रुबी हसली, औषध? ओहो, तू एका दमात मरत नाही. तू मला दिवसभर त्रास देते आणि रात्री तर मी बनवलेले जेवण सुद्धा हिसकावून घ्यायला येतं. हे ऐकून मीराजी त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. दरम्यान कामावरून नुकताच परत आलेला त्यांचा मुलगा थकलेल्या डोळ्यांनी फोनमध्ये व्यस्त होता. रुबीने जेवण टेबलावर ठेवताच तो हसला आणि म्हणाला, वा रुबी, आजही सगळं तयार आहे. तूच माझी काळजी किती घेतेस. हे शब्द मीरा देवीच्या काळजात काट्यासारखे घुसले. त्यांनी अपेक्षेने आपल्या मुलाकडे पाहिले. तो विचारेल का? त्याला ते दिसेल का? त्यांच्या कपाळावर पट्टी आहे का? रडल्यामुळे त्यांचे डोळे सुजले आहेत हे त्याच्या लक्षात येईल का? पण बाळा, त्याने त्यांच्याकडे एकदाही बघायची तसदी घेतली नाही. त्याऐवजी त्याने रुबीकडे पाहिले. रुबी, तिला पटकन तिचं जेवण दे आणि तिला तिच्या खोलीत जाऊन आराम करायला सांग. मला कोणताही गोंगाट आवडत नाही, ती खात्रीपूर्वक म्हणाली. रुबीचा चेहरा लाजेने लाल झाला. मीरा देवीच्या अगदी जवळ आली आणि अत्यंत विषारी आवाजात म्हणाली, ऐकलं का? तुमचा मुलगा सुद्धा तुम्हाला सहन करू शकत नाही. मी तुम्हाला किती वेळा तुमच्या खोलीत शांत राहायला सांगितलं आहे. तुमच्यामुळे घरात दुर्गंधी पसरत आहे. मीरा देवी इतक्या दुःखी झाल्या होत्या की त्यांना श्वास घेणे
ही कठीण झाले होते. संध्याकाळच्या प्रकाशात त्यांचा सुरकतलेला चेहरा अधिकच थकलेला दिसत होता. हळूच ताट हातात घेत त्या म्हणाल्या, मी हे जेवण घेऊन जाऊ का? रुबीने ताट बाजूला ढकलले, त्यामुळे पोळी जमिनीवर पडली. मी सांगेपर्यंत इथे यायचं नाही असं मी तुला सांगितलं होतं. तू काही खाणारही नाहीस म्हणून तुझ्या खोलीत जा, नाहीतर मला अजून मार बसेल. हे ऐकून जवळच्याच सोफ्यावर बसलेला त्यांचा मुलगा अजिबात हलला नाही. त्याने बायकोच्या बोलण्यात व्यत्यय आणला नाही. आईकडे पाहिलेही नाही. तो फक्त खात राहिला, जणू काही तिथे कोणी माणूसच नव्हता, एक ओझे. मीरादेवींच्या हृदयात अचानक वेदनेची कळ उठली. त्यांनी आपली नजर खाली झुकवली. ती अजूनही तिथेच उभी आहे हे पाहून रुबीने मीरादेवींचा हात घट्ट पकडला आणि त्यांना ओढत घेऊन जाऊ लागली. तिने तिला खोलीच्या दिशेने ढकलले आणि खोलीत जाताच जोरात दार बंद केले. त्या रागात मीरादेवींचा खांदा भिंतीवर आदळला आणि त्यांना खूप वेदना झाल्या. मीरादेवी वेदनेने विवळत होत्या. ती असं पूर्णपणे बोलूही शकत नव्हती, कारण रुबीचा हात तिच्या गालावर होता. तुला काय हवंय की तुझ्या मुलाने तुझ्याबद्दल वाईट वाटावं, की माझ्या समोरच्या तुझ्या या नाटकामुळे मला वाईट वाटावं? ती अस्वस्थ मीरादेवीची हनुवटी पकडून जबरदस्तीने वर उचलते. खोलीतून बाहेर येऊन जेवण मागायची हिंमत कशी झाली तुझी? तुला काही अक्कल नाही का? तुझी वेळ संपली आहे, समजलं? म्हातारे, तुझी लायकी या शिळ्या पोळ्या आणि उरलेल्या भाजीच्या खाण्यापुरतीच मर्यादित आहे. मी तुला एवढी भिक्षा देत आहे तेवढीच तुझ्यासाठी पुरेशी आहे. तिने आपल्या पदराने डोळे पुसण्याचा प्रयत्न केला, पण रुबीने तिचा हात झटकला. हा नाटकपणा सुरू करू नकोस. म्हातारे, तुझे अश्रू पाहून कोणाचेही मन द्रवणार नाही. जर तू माझ्यासमोर येऊन मजा खराब केलीस तर मी शांत बसणार नाही. जर तू पुन्हा कधी जेवताना माझ्याकडे आलीस तर नीट जर तू बाहेर पडलीस तर मी तुला दुसऱ्या दिवशी घरातून हाकलून देईन. तुला तुझा मुलगा माहित आहे. तुझं डोकं फोडलं तर तो तुझा होणार नाही. त्याला तुझा मेलेला चेहरा आधीच आवडत नाही. मीरादेवी गप्प उभी होती. तिचा चेहरा लाल झाला होता, डोळे सुजले होते, कपाळावरून अजूनही रक्त वाहत होते. रुबीने शिळ्या पोळ्यांचे ताट तिच्या पलंगावर फेकले. हे घे, तुला जमेल तितकं खा, आणि हो, गुपचूप खा. जर माझ्या नवऱ्यानं हे पाहिलं तर रोज जसं होतं तसंच पुन्हा होईल आरोप, आणि तुला माझ्याकडून एक नवीन चापट बसेल. तिने दार जोरात आपटले आणि ती बाहेर निघून गेली. खोलीत शांतता पसरली. तिचे हात थरथरत होते. तिच्या ताटातली पोळी तुटलेली होती, पण तिचे हृदय त्याहूनही जास्त तुटले होते. अगदी हळू तुटक आवाजात ती स्वतःशीच म्हणाली, हाच माझा गुन्हा होता का, की मी हे घर सर्वांसाठी बांधले? ती या घरासाठी जागी राहिली, मुलाला शिकवलं, नवऱ्याला खांद्याला खांदा लावून साथ दिली आणि कित्येक स्वप्ने पाहत या सुनेला घरी आणले. तिच्या कपाळावर रक्त वाहत होते, पण त्याहूनही काहीतरी अधिक वाहत होते तिचं हृदय वेदना. आणि त्या खोलीवर घुमणारा एकमेव आवाज होता एका तुटलेल्या हृदयाचा. सकाळ झाली, पण मीरादेवीसाठी ती एक नवी पहाट नव्हती. ती अंतहीन वेदना, अपमानाचा आणखी एक दिवस होता. कपाळावरची जखम आवळली जात असल्याने ती रात्रभर तळमळत होती आणि तिला झोप लागत नव्हती. जेव्हा सूर्यप्रकाशाचे पहिले किरण खोलीत डोकावले तेव्हा तिने पाहिले की रुबीने फेकून दिल्याप्रमाणे शिळी भाकरी अजूनही तिथेच पडलेली होती. तिने एक मोठा सुस्कारा सोडला आणि ती उठली. तिचे संपूर्ण शरीर दुखत होते, पण तिच्या पोटातली आग सर्वात जास्त तीव्र होती. तो रविवार होता आणि रुबीला
उशिरापर्यंत झोपण्याची सवय होती. तिचा मुलगाही ऑफिसला जात नसे. मीरा देवींना वाटले कदाचित आज थोडी शांतता मिळेल आणि त्या शांतपणे स्वयंपाकघरात जाऊन थरथरत्या हाताने पाणी पिऊ शकतील. तिने दार उघडले आणि हळूच पावले टाकत स्वयंपाकघराकडे गेली. आत शिरताच तिची नजर गॅसच्या शेगडीवर. रुबीने रात्रीचे जेवण बनवल्यानंतर ती शेगडी साफ केली नव्हती आणि तिने थोडे दूध उकळले होते. ग्रीस पसरल्यामुळे गॅस बर्नर आणि आजूबाजूचा परिसर चिकट झाला होता. मीरा देवींना किळस वाटली. त्यांना तो पसारा अजिबात आवडत नव्हता आणि त्यांना भीती वाटत होती की रुबी सकाळी लवकर उठून त्यांना दोष देईल. कोणताही विचार न करता, जणू काही तिला वर्षानुवर्षे याची सवयच होती, तिने एक फडके उचलले आणि हळूहळू गॅस स्टोव्ह साफ करायला सुरुवात केली. तिला कल्पनाही नव्हती की ही तिची सर्वात मोठी चूक ठरणार होती. तिचे काम अजून अर्धेच झाले होते. तेवढ्यात रुबीचा कर्कश आवाज घरात घुमला. ए म्हातारे, पुन्हा माझ्या स्वयंपाकघरात आलीस. इथे हात लावू नकोस असं मी तुला किती वेळा सांगितले. तू माझं काम खराब करत आहेस. मीरा देवी दचकली. तिच्या हातातून कापड निसटले. ती भीतीने मागे सरकली. रुबी रागाने लालबुंद होऊन स्वयंपाकघरात आली. तिच्या डोळ्यातही तोच द्वेष भरला होता. तू हे काय केलंस? माझं सगळं सामान हलवलंस. तुला काही अक्कल नाही का? मी सगळ्या सकाळसाठी खास चहाची पाणी आणि आले एकाच जागी ठेवले होते. ते कुठे आहेत? मीरा देवी साफसफाई करताना तिच्या वस्तू विसरल्या असतील या विचाराने रुबीला राग आला होता. मीरा देवी गयावया करत म्हणाल्या, बाळा, मी फक्त साफ करत होते. ते घाण झालं होतं. शांत, एक शब्दही बोलू नकोस. रुबी तिच्या जवळ आली आणि तिने तिचा हात घट्ट धरला. सगळं साफ करूनही तू माझ्यावर उपकार करशील असं तुला वाटतं का? तू सगळं खराब करून टाकलंस. मला आज खरेदीला जायचं होतं आणि तुला माझं नशीब खराब करायचं आहे. मी सगळं माझ्या स्वतःच्या हातांनी साफ केलं होतं. मी काहीतरी ठरवलं होतं आणि तू सगळं उद्ध्वस्त केलंस. यावेळी रुबीच्या रागाने जणू काही सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. कदाचित ती आधीच निराश झाली होती आणि मीरा देवीच्या या छोट्याशा गोष्टीमुळे ती चूक रागाच्या आगीत तेल ओतण्यासाठी पुरेशी होती. तिने मीरा देवीचा हात आणखी घट्ट पकडला आणि तिला स्वयंपाकघरातून दिवाणखान्यात ओढत नेले. मीरा देवी वेदनेने विवळत म्हणाली, बाळा, सोडून दे, दुखतंय. तेवढ्यात आवाजाने जागा झालेला मुलगा दिवाणखान्यात आला. काय झालं रुबी? सकाळी सकाळी एवढा गोंधळ कशासाठी? रुबीने मीरा देवींना ढकलले, ज्यामुळे त्या जवळजवळ जमिनीवर पडल्याच होत्या. ती थोडक्यात पडण्यापासून वाचली. रुबी तिच्या नवऱ्याकडे वळून म्हणाली, तुझ्या आईकडे बघ. मी तिला कितीतरी वेळा सांगितलंय की माझ्या स्वयंपाकघराला हात लावू नकोस, पण ती ऐकतच नाही. तिने माझं अख्खं स्वयंपाकघर घाण करून टाकलंय. तू ज्या वस्तू बाजूला ठेवल्या होत्या त्या वस्तू फेकून दिल्या आहेत. मला आज खरेदीला जायचं होतं आणि आज सकाळी काही वाईट घडावं असं मला वाटत नाही. ही म्हातारी बाई आपल्याला त्रास देण्यासाठी मुद्दाम असं करते. मुलगा आपल्या पत्नीला सांगतो. तिच्या चेहऱ्यावरचा राग आणि निराशा पाहून तो क्षणार्धात नरम पडला. त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दल सहानुभूती होत नव्हती, फक्त चिडचिड होती. तिने आईकडे पाहून म्हटले, आई, तुला कळतंय का नाही? रुबी म्हणते म्हणून मान्य कर. तुम्ही रोज असे का भांडता? मीरा देवींनी आपल्या मुलाकडे पाहिले. त्याचे डोळे पाणावले होते. बाळा, मी फक्त साफसफाई करत होते. पुरे, रुबी ओरडली. आता पुरे झाले. मी या नीच गोष्टीला माझ्या घरात एका क्षणासाठीही ठेवू शकत नाही. हा निव्वळ त्रास आहे. ही घाण आहे.
मला आजच हिला घरातून हाकलून द्यायला हवं. मुलगा संकोचला. रुबी, तू काय म्हणते आहेस? तू माझी आई आहे. आई, रुबी उपहासाने म्हणाली. ती तुझी आई नाही, ती एक ओझं आहे. आणि जर ती आज घरी असेल तर शपथ मी या घरात एका क्षणासाठीही थांबणार नाही. तुला निवड करावी लागेल की मी तुझी नाटकी आई. मुलगा गोंधळला होता, पण त्याची निष्ठा त्याच्या पत्नीसोबत होती. त्याला रुबीच्या रागाची भीती वाटत होती आणि त्याचबरोबर बढतीचाही मोह झाला होता. त्याने एक दीर्घ श्वास घेतला, जणू काही ती एखादा खूप मोठा निर्णय घेत होता. आणि मग त्याने आपल्या आईकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात आता प्रेमाचा लवलेशही नव्हता. ठीक आहे रुबी, त्याचा आवाज कठोर होता. तुला जे हवं ते कर. तुम्ही जे म्हणत आहात तेच होणार आहे. मीरा देवीचे हृदय छिन्न विच्छिन्न झाले. ज्यामुळे मुलाला त्यांनी इतके वाढवले होते, तोच मुलगा त्यांना घरातून हाकलून द्यायला तयार झाला आहे, यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. रुबीने लगेच तिच्या गाडीच्या चाव्या उचलल्या. चल म्हातारे, पुरे झाला हा नाटकपणा. चल, तुला तुझी जागा दाखवते. मीरा देवी गोंधळल्या होत्या. त्यांचा मुलगा गप्प उभा होता, जणू काही तो त्या घटनेचा भागच नव्हता. रुबीने मीरा देवीचा हात पकडला. यावेळी तिच्या हातात वेदना किंवा संकोच नव्हता, फक्त क्रूर राग होता. तिने तिला ओढत नेले. घरातून हाकलून दिल्यावर मीरा देवीच्या अशक्त शरीराला कोणताही आधार मिळाला नाही. मला सोडून दे रुबी, कुठे घेऊन जात आहेस तू? मीरा देवी रडू लागल्या, पण त्यांचा आवाजच निघून गेला होता. ती अशक्त होती. रुबीने तिला जबरदस्तीने तिच्या गाडीच्या मागच्या सीटवर ढकलले. मीरा देवीचे कपाळ गाडीच्या आतल्या भागावर आदळले, पण रुबीने त्याकडे लक्ष दिले नाही. तिने गाडी सुरू केली आणि ती गाडी वेगाने चालवून निघून गेली. मीरा देवी गाडीच्या खिडकीतून आपल्या घराकडे पाहत राहिली, जे हळूहळू दूर जात होते. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते आणि तिच्या मनात फक्त एकच प्रश्न होता, माझी काय चूक होती? रुबीने शहराच्या बाहेरच्या एका निर्जन भागात गाडी थांबवली. जवळच काही मोडकळीस आलेल्या इमारती होत्या आणि आजूबाजूला एकही माणूस दिसत नव्हता. दरवाजा उघडला आणि मीरा देवींना बाहेर ओढण्यात आले. खाली उतर. इथून हीच तुझी खरी जागा आहे. आता इथे बसून रड आणि तुझं नाटक कर. कोणीही नियमाचं पालन करणार नाही, रुबी रागाने म्हणाली. मीरा देवी ती थरथरत गाडीतून बाहेर पडली. तिच्या शरीराला आता वेदना सहन होत नव्हत्या. ती तिथेच उभी राहिली. तिची नजर रुबीच्या चेहऱ्यावर खेळली होती आणि मग तिच्या डोळ्यासमोर तिच्या मुलाची आठवण तरळून गेली. रुबी, माझा मुलगा. ती कुठे जाऊ? रुबीने एक विषारी हास्य केले. तुझा मुलगा? त्याला आता तुझी पर्वा नाही. तू इथेच थांब. आणि हो, जर माझ्या घराच्या जवळ चुकून जरी मला पाहिलेस तर लक्षात ठेव, त्याचे परिणाम भयंकर होतील. असे म्हणून रुबीने गाडीचा दरवाजा बंद केला आणि मीरा देवीला एका निर्जन अनोळखी ठिकाणी सोडून ती निघून गेली. तिच्या समोर केवळ एकाकीपणा आणि अंधार पसरला होता. वेदना आणि हृदयभंगाने थरथरणाऱ्या शरीराने मीरा देवी जमिनीवर कोसळल्या. सूर्यप्रकाश मावळत होता आणि ती जणू तिच्या आयुष्याचा सूर्य कायमचा मावळला होता. मीरा देवी तिथे धुळीने माखलेल्या जमिनीवर एखाद्या पाषाणपुतळीप्रमाणे निश्चल बसल्या होत्या. जेव्हा शेवटचा आवाज हवेत विरून गेला, तिला वाटले की तिचे कान आता केवळ शांततेनेच नव्हे तर तिचे हृदय तुटण्याच्या भयंकर आवाजाने भरले आहेत. तिची नजर क्षितिजावर खिळली होती, जिथून काही क्षणांपूर्वीच गाडी गेली होती. आता तिथे शहराच्या दूरवरच्या इमारतीच फक्त अस्पष्टपणे दिसत होत्या.
ते शहर, ते घर ज्याला तिने सर्वस्व दिले होते. विवेक, एका दबलेल्या हुंदक्याप्रमाणे ते नाव त्याच्या ओठातून बाहेर पडले. हा अपमान, हा कपाच्या आघातापेक्षा जखम अधिक खोल होती. मोहरीच्या तेलाने त्याच्या कपाळावरच्या जखमेची वेदना थोडी कमी झाली होती, पण मुलाने सोडून दिल्याची वेदना तिचे हृदय छिन्न विछिन्न करत होती. तुझा वेळ समजलं. फक्त एक ओझं. रुबीचे विषारी शब्द त्याच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होते. त्याला असं वाटलं की जणू कोणीतरी त्याचा शेवटचा श्वास जगण्याची इच्छाच हिसकावून घेतली आहे. ती भिंत नाही, तो दरवाजाही नाही जो तिने 60 वर्षे प्रेम आणि त्यागाने बांधला होता, पण त्याच दरवाजाने तिला बाहेर फेकले होते. मीरा देवींनी आपल्या थरथरण्या हातांकडे पाहिले, त्याच हातांकडे ज्यांनी त्याला लहानपणी घट्ट धरले होते. मी विवेकला चालायला शिकवले, त्याचा सांभाळ केला आणि त्याचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली. आज तेच हात पूर्णपणे रिकामे होते. तिने उठण्याचा प्रयत्न केला, पण तिचे पाय तिला सावरू शकले नाहीत. तिच्यात अजिबात शक्ती उरली नव्हती. वेदना आणि भुकेने तिचे शरीर ग्रासले होते. ती लडखडत जमिनीवर परत आली. तिच्या सभोवतालच्या मोडकळीस आलेल्या झोपड्यांमध्ये तिला अधिकच एकटेपणा जाणवत होता. त्या झोपड्या जणू तिच्या सारख्याच या जगासाठी परित्यक्त होत्या. अचानक तिला जाणवले, आपले डोके जड झाल्यासारखे वाटले. तिच्या हृदयाची धडधड वाढली आणि गेल्या 24 तासातील घटना तिच्या डोळ्यासमोरून तळून गेल्या. चहाचा कप, मुलाचे दुःख, भाकरी फेकणे आणि गाडीत ओढून नेणे. तिने डोळे मिटण्याचा प्रयत्न केला, पण अश्रू काही थांबत नव्हते. ती स्वतःचं नाव सांगत नव्हती. रडूनही तिला काही आराम मिळत नव्हता. तिची वेदना आता मानसिक नव्हती, तर शारीरिक होती. जणू कोणीतरी तिचा श्वास कोंडत आहे, अशी तीव्र कळ तिच्या छातीत जाणवत होती. वेदना, अपमान, एकाकीपणा. मीरा देवींचे शरीर जोर जोरात थरथरू लागले. जमिनीवर हात ठेवून तिला सावरण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण तो व्यर्थ ठरला. त्यांना आठवत असलेली शेवटची गोष्ट म्हणजे त्यांचे पती, ज्याने तिला नेहमीच पाठिंबा दिला होता, त्यांचा चेहरा समोर आला. आणि मग आमच्या सभोवतालचा अंधार अधिकच गडद झाला. निर्मनुष्य वाट मावळत्या सूर्याची नारंगी किरणे आणि ढासळणाऱ्या भिंती, हे सर्व एकत्र दिसेनासे झाले. ती गरगर फिरल्यासारखी वाटली. तिचे शरीर हळूहळू जमिनीवर कोसळले. ती वेदना, भूक आणि धक्केच्या खोल गर्तेत पडली होती, त्या निर्जन अनोळखी ठिकाणी जिथे माणुसकीचा लवलेशही नव्हता. मीरा देवी बेशुद्ध झाली. तिचे शरीर धुळीने माखले होते आणि तिच्या कपाळावरून वाहणारी रक्ताची बारीक रेघ धुळीने भिजून गेली होती. त्या निर्जन ठिकाणी मदतीची किंवा आधाराची कोणती आशा नसताना ती मरणासन अवस्थेत पडली होती. आशेचा लवलेशही नसताना ती भयान शांततेत बुडून गेली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा रुबी आपल्या मैत्रिणींना भेटून आनंदाने घरी परतली, तेव्हा तिचा चेहरा राग आणि निराशेने भरलेला होता. तिचा नवरा अजूनही वरिष्ठ व्यवस्थापकाच्या पदावर होता. तिने रागाने आपली हँडबॅग सोफ्यावर फेकली. हे असं चालणार नाही, रुबी ओरडली. पदोन्नती नाही, मी तुला सांगितलं होतं. ती म्हातारी दुर्दैवी आहे. तिने सकाळी सकाळी माझ्या कामात व्यत्यय आणला. तिच्यामुळे सगळं काही बिघडलं आहे. आपल्या आईला सोडून आल्याचा अपराध भाव अजूनही मनात दाबून ठेवणारा मुलगा विवेक, तो चिडला. हे नक्कीच आईमुळे आहे. असं नाही, तू इतका नकारात्मक का आहेस? कदाचित माझ्यातच काहीतरी कमी आहे. गप्प बस, रुबी मागे वळून म्हणाली. हे सगळं घरातच आहे. तुमच्या कुटुंबाच्या दृष्ट हेतूंनी माझ्यासाठी सगळं काही उद्ध्वस्त केलं आहे. मला खात्री आहे
की ती म्हातारी तिथेच बसून रडत असेल आणि आपल्याला शिव्या देत असेल. निशब्द झाला. त्या निर्जन ठिकाणी त्याला अचानक दुःखाची एक तीव्र कळ जाणवली. त्या ठिकाणी एकट्या असलेल्या आपल्या आईचा चेहरा त्याला आठवला. आज सकाळपासून त्याला एक विचित्र अस्वस्थता जाणवत होती. त्याच्या मनातून एक आवाज त्याला सांगत होता, त्याने खूप मोठी चूक केली आहे, माझ्याकडून चूक झाली आहे. तेवढ्यातच दारावर जोरात ठोका पडला. रुबीने रागाने दार उघडले. बाहेर एक पोलीस अधिकारी उभा होता. त्याच्यासोबत खाकी गणवेशातील इतर 2 माणसे होती. त्यांच्यासोबत एक शांत आणि संयमी दिसणारी स्त्री सुद्धा होती. पोलीस अधिकाऱ्याने कठोर आवाजात विचारले, तुम्ही विवेक शर्मा आहात का? विवेक पुढे आला. हो, मीच आहे. काय झाले? आम्ही तुमच्या आई श्रीमती मीरा देवी यांना शहराच्या बाहेरील एका ओसाड भागातून सोडवले आहे. वृद्धाश्रम हक्क संरक्षण कायद्यानुसार हा एक गंभीर गुन्हा आहे. तुम्ही ताबडतोब आमच्या सोबत आले पाहिजे. रुबी आणि विवेक दोघेही थक्क झाले. रुबी ओरडली, काय? आम्ही काहीच केलं नाही. तिने फक्त गप्प बस जवळच उभी असलेली बहुधा एका सामाजिक संस्थेची बाई रुबीकडे रागाने बघत म्हणाली, मीरा देवीच्या कपाळावर जखमांच्या खुणा आहेत आणि तिच्या कपड्यांवर चहाचे डाग आहेत. तिने आम्हाला सर्व काही सांगितले. या अवस्थेत ती सोडणे हे केवळ अमानवीयच नाही तर कायद्यानुसार गुन्हा सुद्धा आहे. त्यांच्यावर ज्येष्ठ नागरिकांच्या छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला. विवेक आणि रुबीचे चेहरे फिके पडले. ज्या समाजात त्यांना आपला स्वाभिमान जपायचा होता त्याच समाजासमोर आज ते गुन्हेगार ठरले आहेत. आपल्या आईला घरातून हाकलून देणे ही त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि सर्वात महागडी चूक होती हे त्याच्या लक्षात आले. पोलीस अधिकारी आणि समाजसेवक यांच्या उपस्थितीत रुबीचा गर्व क्षणभर मावळला. विवेकने आपल्या आई वडिलांच्या कमाईने उभारलेली कुटुंबाची प्रतिष्ठा ढासळताना पाहिली. त्याला वाटले की आपली बढती रद्द होणे ही काही मोठी गोष्ट नसून संकटच आहे. तर मग आता हे सुरू झालं. साहेब, तसं नाहीये. हा गैरसमज आहे. माझी आई, तिची मानसिक स्थिती थोडी ठीक नाही. म्हणून विवेकने भीत खोटं बोलण्याचा प्रयत्न केला. समाजसेविका स्नेहाने त्याला मध्येच थांबवले. खोटे बोलू नका श्री विवेक शर्मा. तुमची आई पूर्णपणे शुद्धीवर आहे आणि तिचा जबाब नोंदवला गेला आहे. तिने कपाळावरील जखमेबद्दल सांगितले, रोजच्या अपमानाबद्दल आणि काल रात्री मी उपाशी कशी राहिले याबद्दल. मी तुला सगळं काही सांगितलं आहे. आणि हो, तुझी बायको तिला ओढत घेऊन जात असताना तू तिथे उभा राहून बघत राहिलास. घरगुती हिंसाचार हा सुद्धा एक गुन्हाच आहे. घरगुती हिंसाचाराला प्रोत्साहन देणे हा देखील गुन्हा आहे. परिस्थिती हाताबाहेर जात आहे असे रुबीला वाटले. तिने लगेच कृती करायला सुरुवात केली. अहो साहेब, कृपया, मला फक्त राग आला होता. मी असं काहीही केलेलं नाही. मी फक्त रागात होते. मी असं काही कधीच करणार नाही. माझं माझ्या सासूवर खूप प्रेम आहे. हा माझ्या नवऱ्याला माझ्यापासून दूर नेण्याचा कट आहे. पोलीस अधिकारी कठोरपणे म्हणाले, तुमचं नाटक आता कोर्टात आहे. कोर्टात चालेल. मॅडम, यावेळी तुम्हा दोघांना आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावंच लागेल. पुढचे काही दिवस विवेक आणि रुबीसाठी नरकासारखे होते. त्यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आले. त्यांना अटक करण्यात आली, जिथे त्यांची अपमानजनक चौकशी झाली. मोठ्या मुश्किलीने त्यांना जामीन मिळाला. पण वृद्धांना त्यांच्या घरातून हाकलून देणारे मुलगा आणि सून म्हणून त्यांची नावे प्रसार माध्यमांमध्ये झळकली. विवेकच्या बॉसने त्याला नैतिक अधपतनाच्या कारणास्तव नोटीस बजावली. ज्या बढतीचे तो स्वप्न पाहत होता ती आता
धोक्यात आली होती. रुबीचे मित्र आणि किटी पार्टी फ्रेंड्स रुबीच्या मैत्रिणींनी तिला वाईट टाकले आणि दृष्ट व वृद्धांची मारेकरी असे संबोधले. तिचे सामाजिक वर्तुळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. घरात आता शांतता नव्हती. तिथे स्तब्धता पसरली होती. ती शांतता अपमानकारक होती आणि अपमान, भीती आणि एकाकीपणाने भरलेली शांतता पसरली होती. रुबी, जिला नेहमी स्वच्छ घर हवं असायचं, ती आता घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पसारा साचू देत होती, कारण तिला कोणतेही घरकाम करण्याची सवय नव्हती आणि तिला मदत करायला आता कोणी म्हातारी उरली नव्हती. एका रात्री रुबीला खूप ताप आला आणि ती रात्रभर कण्हत राहिली. आपल्या आईची काळजी घेताना कधीही न थकणाऱ्या विवेकने तिला रात्रभर पाणी आणि औषध देत राहिला. रात्री त्याला अचानक आठवले की लहानपणी तो आजारी पडला की त्याची आई रात्रभर जागी राहून त्याच्या कपाळावर थंड पट्टी ठेवत असे. विवेकने कण्हणाऱ्या रुबीकडे पाहिले. आई, जेव्हा कप डोक्याला लागला तेव्हा आईलाही तसंच दुखत होतं आणि रुबी तिच्यावर ओरडत होती. आज जेव्हा रुबी आजारी पडली तेव्हा तिचे हातपाय सुजले, पण वेदना होत असूनही आईने कधीच तक्रार केली नाही. विवेकने पहिल्यांदाच आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर बढती गमावल्याचे नव्हे तर त्याच्या कृतीचे नुकसान दिसत होते. पश्चाताप स्पष्ट दिसत होता. त्याने रुबीला कधीच माफ केले नव्हते, पण आपल्या आईला घराबाहेर काढून त्याने स्वतःला अधिक मोठा गुन्हेगार बनवले होते. दुसऱ्या दिवशी विवेकने हिंमत गोळा केली आणि स्नेहाच्या घरी गेला. मॅडम, मला माझ्या आईला भेटायचं आहे. मला माहित आहे की माझ्याकडून आणि रुबीकडून खूप मोठी चूक झाली आहे. मला माफी मागायची आहे, स्नेहा तुटकपणे म्हणाली. मीरा देवी आता तुमच्या घरी नाहीत आणि त्यांना तिथे परत जायचेही नाही. त्या आमच्या आईची सेवा नावाच्या वृद्धाश्रमात खूप आनंदी आणि शांतपणे राहत आहेत. जर तुम्हाला त्यांची माफी मागायची असेल तर तुम्ही न्यायालयामार्फत त्यांच्याशी संपर्क साधू शकता. हे ऐकून विवेक आणि रुबीने शेवटची आशा म्हणून वृद्धाश्रमात जायचे ठरवले. ते तिथे पोहोचले. वातावरण शांत आणि प्रसन्न होते. त्याने मीरा देवींना पाहिले. त्यांनी स्वच्छ साडी नेसली होती. त्यांच्या कपाळावर चिंतेचा लवलेशी नव्हता आणि त्या इतर वयस्कर लोकांशी गप्पा मारत होत्या. जेव्हा मीरा देवींनी त्याला पाहिले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर राग किंवा द्वेष नव्हता, केवळ एक गहन दुःख होते. विवेक तिच्या पाया पडला. आई, मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला माहित होतं. हो, आम्ही तुला कधीच माफ करू शकत नाही, पण कृपया आई घरी परत ये. मी सगळं काही ठीक करेन. रुबी सुद्धा गुडघ्यावर बसली होती. तिचे अश्रू खरे होते, कारण तिने आपल्या आयुष्यातील सर्वात मान, सुख आणि संपत्ती गमावली होती. त्याची मनशांती हरवली होती. आई, मी शैतान झालो होतो. मी आंधळा झालो होतो. कृपया मला माफ कर. मी तुझी सेवा करीन. तू सांगशील तसं मी करीन. मीरा देवींनी आपल्या आईच्या खांद्यावर हळुवारपणे थाप मारली. तिने आपला हात त्याच्या हातावर ठेवला. तिचे डोळे अजूनही पाणावलेले होते, पण तिने पुसले. विवेक, तो हळू आवाजात म्हणाला, तू आणि रुबी आज माझ्याकडे आला आहात हे जाणून मला समाधान वाटत आहे. तू मला दिलेल्या वेदना काळासोबत बऱ्या होतील. पण मीरा देवींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाल्या, पण बाळा, मी माझं संपूर्ण आयुष्य या घराला दिलं आणि तू एका क्षणात माझा जीव घेतलास. त्यांनी मला एका निर्जन ठिकाणी आणून सोडले, जिथे मला प्रेम मिळाले नाही. अशा घरी मला परत जायचे नाही. हे वृद्धाश्रम म्हणजे माझी आईची कुशी आहे, जिथे मला आदर आणि शांती मिळाली आहे. मी तुम्हाला माफ करते हो, कारण तू माझा मुलगा आहेस, पण मी तुझ्या घरी परत येणार नाही. विवेक आणि रुबीला धक्काच बसला. त्यांना वाटायचं की त्यांची आई म्हणजे प्रेमाचं
मूर्तिमंत रूप आहे आणि एका विनंतीने ती अगदी नरम पडेल. पण पहिल्यांदाच मीरा देवींनी स्वतःसाठी, आपल्या आत्मसन्मानासाठी एक निर्णय घेतला होता. मीरा देवी हसून म्हणाल्या, आता तुम्ही दोघे जा आणि हो, आता तुम्हाला तुमचं आयुष्य आणि तुमचं काम स्वतःच सांभाळावं लागेल. तुम्हाला हेच सांभाळून घ्यावं लागेल. हा माझा शेवटचा आशीर्वाद आहे. विवेक आणि रुबीने विनवणी करण्याचा प्रयत्न केला, पण मीरा देवी शांतपणे दुसरीकडे वळल्या आणि आपल्या मैत्रिणींसोबत हसत बोलत परत मग्न झाल्या. त्या दोघांनाही लाज आणि पश्चाताप वाटला. दुःखाने आणि हृदयभंगाने व्याकुळ होऊन आम्ही तो वृद्धाश्रम सोडला. तेव्हा आम्हाला हा धडा मिळाला होता की प्रेम हे पैसा किंवा अहंकारापेक्षा श्रेष्ठ आहे आणि आईला गमावणे हा आयुष्यातील सर्वात मोठा पराभव आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.